आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, तुला चहा वगैरे करू का? नाही नको, मी करू का तुझ्यासाठी? तू बैस ग, बस. ताई, मी मुलाकडच्यांना होकार कळवून आलो आणि ते उद्याच यायचं म्हणतायत. उद्याच? हा, म्हणजे आता आपल्यापाशी फार वेळ नाही, आपल्याला लगेच तयारी करायला सुरुवात करायला हवी. उद्याच कांद्या पोह्याचा कार्यक्रम करायचा आहे. आणि सई, कांदे पोहे तू बनवायचे सर, म्हणजे तुझ्या हातचे कांदे पोहे खाऊन सासरची मंडळी एकदम खुश होऊन जातील आणि लगेच तुला होकार देऊन टाकतील. अरे पण मधू, ताई अगं तुझा चेहरा असा का झालाय? कशाला टेन्शन घेतेय? सगळं काही व्यवस्थित होईल. अरे त्याचं टेन्शन नाहीये मधू मला, पण उद्याच जर पाहुणे येणार असतील तर आपण अजून वहिनी आणि अंजलीला याबाबत काहीच सांगितलेलं नाहीये. हे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि उद्या दारात पाहुणे येणार आणि घरात या दोघींना काही माहीतच नाही, हे चुकीचं दिसेल ना. आणि एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवणं काही बरोबर नाही बाबा. काय लपवताय माझ्यापासून? नाही, लपवलं काही नाहीये, फक्त योग्य वेळ आली की सांगणार होतो. हो, काय सांगणार होता? काही झालंय का? का काही होणार आहे? हो वहिनी, अगं खरंच आनंदाची बातमी आहे. म्हणजे आम्ही तुला सांगणारच होतो, पण सईच्या होकाराची वाट बघत होतो बघ. होकाराची? म्हणजे सईचं लग्न वगैरे ठरतंय का? हो. काय सांगताय काय? कोण आहे? कोण मुलगा? काय झालं? गप्प का बसलेत सगळे? अगं बाई सई, अगं तू तरी सांग, कोण मुलगा आहे तो? काय झालं? मूग देऊन गप्प का बसलेत सगळे? हे बघ ललिता, हे सगळं म्हणजे अचानक ठरलं ना. त्या मुलाकडच्यांनी अजून तिचा फोटो पण नाही पाहिला. आत्ताशी फक्त पत्रिका जुळली. असू दे, काही हरकत नाही. पत्रिका बघितलीये ना आणि ती जुळलीये ना, ते महत्वाचं. बघायचा कार्यक्रम काय होईलच आज ना उद्या. कोण आहे? कोण मुलगा? अगं सई, तू तरी सांग. लाजतेस का काय मुलाचं नाव घ्यायला? हे बघ मामी, म्हणजे मला यातलं खरंच काही माहित नव्हतं. सगळं कसं ना अचानक घडून आलंय ग, त्यामुळे. कम ऑन सई, अजून किती वेळ सस्पेन्स ठेवणार आहेस तू?
मला आणि मॉमला क्युरिओसिटी लागलीये. सांग ना प्लीज. त्यांचं नाव आहे देवांश जहागीरदार सर. देवांश जहागीरदार? त्या मोठ्या माणसाचं स्थळ आलंय तुला? इतक्या श्रीमंत माणसाशी लग्न करणार आहेस तू? ज्या देवांश जहागीरदारवरनं आपल्या घरात एवढा मोठा तमाशा झाला होता त्याच्याशी लग्न करतेस तू सई? ऐकलंस का अंजली? बघ ही काय म्हणतेय. अगं तुला जो मुलगा आवडला होता त्याच्याशी लग्न करायचं असं म्हणतेय ही. अख्ख्या जगात हिला तोच मुलगा मिळाला जो तुला आवडलाय. कळतंय का तुला? नुसतं हो हो काय करतेस गाई सारखी. अगं कर काहीतरी, रागव. नाही तर ही लग्न करून गेली ना त्या देवांश जहागीरदारशी तर रडत बसशील. मला का राग येईल मॉम? सईच्या नशिबात जे आहे ना तेच मिळतंय तिला. आणि मॉम, आपल्या नशिबात जे असतं ना ते आपल्याला मिळतच. ते आपल्याकडून कोणी हिरावून नाही घेऊ शकत. हो ना सई? अरे असे काय बघताय तुम्ही माझ्याकडे? मी खरंच खुश आहे. सई, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो हॅपी फॉर यू. इतक्या मोठ्या घरात तुझं लग्न होतंय. आणि सई, तू बिनधास्त देवांशी लग्न करू शकतेस. पण माझी एक अट आहे. तू मला पाठ राखीण म्हणून तुझ्या सोबत घेऊन जाशील. अंजली, जे तुला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये? नाही, खरंच नाहीये. आता माझ्या लेकीलाच